नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो, आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो. मन स्वस्थ कसं ठेवायचं, त्याच्यातून नेगेटिव्ह थॉट्सचा निचरा कसा करायचा आणि आपल्याला शांती मनाला मिळवून देण्यासाठी, सकारात्मकता मिळवून देण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करायच्या, ह्याच्यावरती बरेच व्हिडिओज आपले आत्तापर्यंत आलेले आहेत. नेगेटिव्ह थॉट्सचे प्रकार कोणते आहेत त्याच्यावरची सिरीज आहे, 4 पार्ट्समधले व्हिडिओज आहेत. रिलॅक्सेशन टेक्निक्सचे 4 व्हिडिओज ऑलरेडी आहेत. अँगर मॅनेजमेंटवरती, राग कसा कंट्रोल म्हणण्यापेक्षा तो आपण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ह्याच्यावरती व्हिडिओज आहेत. आणि ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करायची ज्याच्यातून आपला स्ट्रेस आपल्याला दूर करता येईल, असे बरेच व्हिडिओज आहेत जे तुम्हाला, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील आणि प्लेलिस्ट आहेत. प्लेलिस्ट प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्यानुसार, तुमच्या गरजेनुसार ते व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत करण्यासाठी, त्या केल्याशिवाय त्याचा फायदा मिळणार नाही. नुसतं बघून ऐकून होणार नाहीये. त्यामुळे त्या प्रॅक्टिस करा आणि त्याचा फायदा करून घ्या तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये. तर आपल्या आजचा जो विषय आहे तो विषय आहे की आपल्याला आपलं आयुष्य आनंदी, सकारात्मक ठेवण्यासाठी किंवा स्वतःला पुढे नेण्यासाठी, आयुष्यामध्ये शांतता आणि चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी काय करायचं आहे. अतिशय एक सोपीशी गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. याच्या आधी मी पॉवर ऑफ पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणजे सकारात्मक शब्दांची ताकद काय आहे हा एक व्हिडिओ बऱ्याच महिन्यांपूर्वी पोस्ट केला होता. त्याच्या व्यतिरिक्त आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशनचाही व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवरती आहे. आज जो आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे, पण थोडा एक वेगळा इंटरेस्टिंग पार्ट मला तुम्हाला सांगायचा आहे. जो तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं जर प्रॅक्टिस करू शकलात रोज तर तुम्हाला त्याचा खूप छान फायदा दिसायला लागेल आणि चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये आकर्षित करून घेण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. तर आज ना आपण 6 शब्द मी निवडलेले आहेत जे पॉझिटिव्ह आहेत. तर ते हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता आणि त्यानुसार त्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या आहेत. हे 6 शब्द कोणते आहेत? पहिलं आहे शक्ती, दुसरा आहे उत्साह, तिसरा आहे चैतन्य, चौथा आहे आनंद, 5वा आहे प्रेम आणि 6वा आहे शांती. तर ह्या 6 शब्दांच्या वरती एक छोटा एक्सरसाइज मला सुचला आणि मी तो स्वतः करून पाहिला. मला तो छान वाटला आणि मला असं वाटलं तो तुमच्याशी नक्की शेअर करावा आपण, आणि जेणेकरून तुम्हालाही तो आवडला आणि प्रॅक्टिस करावा असा वाटला तर तुम्हालाही त्याचे चांगले फायदे दिसायला लागतील. तर आपल्याला करायचं काय, या 6 शब्दांना आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे. हवं तर लिहून घेऊ शकता, लक्षात राहणार नसतील तर. आणि आपल्याला आपले डोळे सगळ्यात आधी बंद करायचे आहेत. आपल्याला जसं मी दीर्घ श्वसन नेहमी करायला सांगते त्या पद्धतीने नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडावाटे सोडायचा आहे. 4 सेकंदामध्ये श्वास घ्यायचा आहे नाकाने आणि तोंडावाटे तो किमान 7 ते 8 सेकंद संपेपर्यंत तो बाहेर गेला पाहिजे. दीर्घ श्वसनावरचा आपला वेगळा व्हिडिओ आहे चॅनलवरती, तो हवं तर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता, जेणेकरून दीर्घ श्वसन उत्तम प्रकारे होईल. कारण आत्ता आपण त्या विषयावरती बोलत नाही आहोत ना, म्हणून मग तो व्हिडिओ तुम्ही बघितलात तर दीर्घ श्वसन कसं करायचं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर दीर्घ श्वसन व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिटं गेल्यानंतर आपल्याला हा एक्सरसाइज करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की आपले डोळे तर बंदच राहणार आहेत जसं ते दीर्घ श्वसनामध्ये बंद असतात. आणि डोळे बंद असल्यानंतर आपण एक एक शब्द उच्चारायचा आहे. तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल, आजूबाजूला कोणी नसेल तर तुम्ही मोठ्याने करू शकता, नसेल तर मनातल्या मनात करा. तर सगळ्यात पहिला आपण जो शक्ती हा शब्द उच्चारतोय, तर जेव्हा आपण शक्ती हा शब्द उच्चारला, आपल्या डोळ्यासमोर ज्या ज्या चांगल्या, शक्तीशी संबंधित ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यात घडलेल्या आहेत आत्तापर्यंत किंवा आपल्याला घडाव्याशा वाटतील, अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत. घडलेल्या आहेत किंवा घडाव्याशा वाटतात किंवा आपण इतरांच्या बाबतीत पाहिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या आवडल्या आहेत, आपल्याला त्या चांगल्या वाटल्या आहेत, अशा कुठल्याही गोष्टी शक्तीशी संबंधित असणाऱ्या. मग त्या जुन्या आठवणी असतील, काही इमेजेस असतील, त्या तुम्हाला पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत, त्या आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे मनमुराद, की शक्ती म्हणजे हे असं आणि शक्ती ही अशी असायला हवी, किती छान आहे हे सगळं, अशा पद्धतीने ते आपल्याला फील करायचं आहे. तर हे फील झाल्यानंतर तुमचं जेव्हा असं वाटेल तुम्हाला की हो आता
ती फिलिंग पुरेशी मी फील केलेली आहे. तर त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे जो उत्साह. आता उत्साहाशी संबंधित तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी स्वतः इनिशिएट करून केलेल्या आहेत, स्वतःहून केलेल्या आहेत, म्हणजे स्पर्धांमध्ये भाग घेणं असेल, एखाद्या माणसाला त्याचं सांत्वन करणं असेल, त्याला एखाद्या गोष्टीतून बाहेर काढणं असेल, किंवा काहीतरी नवीन कामं करण्याची धडपड असेल, तर जिथे जिथे उत्साह जो असतो त्याच्याशी संबंधित ज्या ज्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत, ज्या आठवणी येत आहेत, त्या सगळ्या आठवणी आणि त्या इमेजेस आपल्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत, त्या फील करायच्यात आणि त्या उत्साहाला पूर्ण भरून घ्यायचं आहे आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये. ती भावना पुरेशी फील केली की आपण पुढे चैतन्य या भावनेकडे जाऊया. चैतन्य म्हणजे काय? शक्तीशी संबंधित असणारी ही भावना, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्साह आणि शक्ती ह्याच्याशी जोडली जाणारी चैतन्याची जी भावना आहे की ती आपल्याला खूप पॉझिटिव्ह फील करवते. आणि जिथे जिथे चैतन्याची भावना आपल्याला जाणवते आहे ते आपल्याला फील करायचं आहे. जिथे जिथे हा शब्द आपण ऐकलेला आहे किंवा ज्या ज्या गोष्टींशी संबंधित आपण तो ऐकलेला आहे त्या परिस्थिती आपण ऐकू शकतो. किंवा आपण जिथे जिथे खूप आपण एक्साइटमेंट फील केलेली आहे, जिथे जिथे आपण एक्साइटेड होऊन गोष्टी केलेल्या आहेत, तर तिथे त्या गोष्टी आठवा आणि त्या पुन्हा एकदा आपण फील करूयात. ते चैतन्य, ती एक्साइटमेंट आपण फील करूयात. ती फील झाल्यानंतर पुढे आपण जातो आहोत प्रेम या शब्दाकडे. जगातला सगळ्यात पॉवरफुल वर्ड आपण म्हणू शकतो, कारण प्रेमाशिवाय सगळं अपूर्ण आहे. प्रेम कुठलंही असू शकतं, कोणाबरोबरही असू शकतं. जरुरी नाही आहे ते फक्त स्त्री आणि पुरुषामधलं किंवा पार्टनर बरोबरचंच प्रेम. प्रेम आई वडिलांच्या कडून मिळणारं प्रेम आपण आपल्या मुलांना देतो ते असतं. प्रेम पाळीव प्राण्यांवरती, पक्ष्यांवरती आपण करतो ते असू शकतं. निसर्गावरचं प्रेम असू शकतं. प्रेम स्वतःवरचं असू शकतं. त्यामुळे जे कोणी तुमच्या आयुष्यात आहेत, ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेम मिळालंय, ज्यांना तुम्ही प्रेम देताय, त्या सगळ्या लोकांबद्दल, त्या सगळ्या लोकांसमवेतचे तुमचे प्रेमाचे क्षण तुम्ही आठवा, ते पुन्हा फील करा. आणि ती फिलिंग पुरेशी फील झाली की मग आपण पुढच्या शब्दाकडे जायचं आहे. पुढचा शब्द जो आहे तो आहे शांती. शांती म्हणजे पीस ऑफ माइंड, ज्याची आपल्या सगळ्यांना नितांत गरज असते. खूप दमल्यानंतर, खूप वैतागल्यानंतर आपण म्हणतो की बास, आता सगळं बास, आता काही करायचं नाहीये, आता फक्त शांत बसायचंय. ही शांती जर नसेल ना आयुष्यात, तर सगळ्या गोष्टी फोल आहेत, सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. त्यामुळे ती शांततेची भावना जिथे जिथे तुम्ही फील केली आहे, मग अगदी रिकाम्या घरात जरी तुम्ही ती फील केलेली असेल ना तरी हरकत नाहीये. ती भावना पुन्हा एकदा फील करा. ते मनात आणा की आपण त्या शांत ठिकाणी आहोत जिथे आपल्याला आवडतं. ते आपलं घर असू शकतं, तो समुद्राचा किनारा असू शकतो, नदीचा गाठ असू शकतो, किंवा उंच जागी असू शकतं, कुठेही निसर्गाच्या सानिध्यात असू शकतं, जिथे तुम्हाला प्रचंड शांत वाटतं, जिथे तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील होतंय. कसलंही दडपण नाही, कसलीही चिंता नाही, कसली काळजी नाही, बस तुम्ही तुमच्या समवेत आहात, तुमच्या सोबत आहात. ती भावना असते शांतीची भावना. तर ती शांतीची भावना तुम्हाला पुरेपूर फील करून घ्यायची आहे, मनात भरून घ्यायची आहे. आणि मग आपला शेवटचा जो शब्द आहे तो आहे आनंद. आपल्या चॅनलचं पण नाव आहे मनोवेध, मनाच्या आनंदासाठी. कारण सगळ्या गोष्टी आपण आनंदासाठीच करतो ना. म्हणजे आनंद मिळावा हे मला वाटतं एक खूप मोठं आपल्या आयुष्याचं ध्येय असतं. जे काही करतो आपण, नात्यांमध्ये आपण आनंद शोधतो, यश आपल्याला मिळवायचं असतं तिथे आपल्याला आनंद हवा असतो, पीस ऑफ माइंड, शांती जी असते तिथे आपल्याला आनंदच मिळतो. कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, शक्तीमध्ये आनंद असतो, उत्साहामध्ये आनंद कुठे नसतो. त्यामुळे आनंद हे एक मोठं ध्येय आहे आयुष्याचं. वर करणी पाहता आपल्याला ध्येय वेगवेगळी दिसतात, पण त्या सगळ्या मागे जे आहे ते आनंदच आहे. कोणालाही दुःख नको असतं. त्यामुळे आनंद जिथे जिथे आपण फील केलाय आपल्यासाठी, लोकांसाठी नाही, लोकांसाठी आनंद वेगळा असू शकतो. आपल्याला आपला आनंद जिथे जिथे आपण फील केलेला आहे, कुठलेही प्रसंग असतील, छोट्यातला छोटा जरी असला तरीही चालेल, पण तिथे आनंद असायला हवा. ते प्रसंग जे काही घडलेले आहेत किंवा घडावेसे वाटतात आनंदाचे प्रसंग, ते डोळ्यासमोर आणा, बंद डोळ्यांसमोर फील करा हे सगळं. ती आनंदाची भावना आपण पुरेपूर पुन्हा एकदा जगतोय, पुन्हा एकदा फील करतो आहोत. तर आता आपण हे जे 6 शब्द बघितले, शक्ती, उत्साह, चैतन्य,
प्रेम, शांती आणि आनंद हे 6 शब्द आपण प्रत्येक वेळेला उच्चारणार आहोत आणि बंद डोळ्यांसमोर आपण कल्पना करणार आहोत, फील करणार आहोत. ज्या ज्या गोष्टी त्या शब्दांशी रिलेटेड आपण अनुभवलेल्या आहेत किंवा आपल्याला अनुभवाव्याशा वाटतात, पण त्या सगळ्या पॉझिटिव्हच असायला हव्यात. हा एक साधा नियम आहे. तर इथे आपण जेव्हा हे सगळं फील करणार आहोत, बंद डोळ्यांसमोर अनुभवणार आहोत ना, तेव्हा काय होणार आहे, हे सगळं कशासाठी आपण करतो आहोत, तर आपल्याला त्यावेळेला पूर्ण पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये राहणार आहे आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्याला पूर्ण दिवसभर मदत करते. मग दिवसभरामध्ये येणारे जे काही तुमच्या आयुष्यातले छोटे छोटे स्ट्रेस असतात किंवा जिथे जिथे ताणतणाव असतो, जिथे जिथे थोडा क्लेश असतो, जिथे जिथे थोडा प्रॉब्लेम असतो, तर तिथे तिथे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला ह्या एक्सरसाइजची खूप मदत होईल. कारण आपण ना ॲट अ टाइम एका वेळेला खूप सारी पॉझिटिव्हिटी गोळा करतोय, जमा करतो आहोत. जसं नेगेटिव्हिटीच्या बाबतीत असतं ना, तुम्ही जेव्हा तासनतास नेगेटिव्ह विचार करत राहता, खूप सारे नेगेटिव्ह विचार गोळा होतात मनामध्ये आणि खूप नेगेटिव्हिटी वाढते आणि मग ना उगाचच नसत्या गोष्टींवरती राग निघायला लागतो, ज्याचा काही म्हणजे एखादा माणूस तुमच्याशी बोलायला आलेला आहे चांगल्या उद्देशाने किंवा काय, त्याचा काही संबंधही नाही आहे त्या गोष्टीशी, तरी तुम्ही त्याच्यावरती चिडता विनाकारण, त्याच्यावरती रागवता आणि तिथे मग भांडणं आणि कलह सुरू व्हायला सुरुवात होते. तर हे असं होऊ नये किंवा ती सकारात्मकता पुरेशी मनामध्ये भरल्यामुळे आपल्याला येणाऱ्या गोष्टींना तोंड देता यावं, हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी जेव्हा आपण मनामध्ये भरून घेतो तेव्हा आपण शांत राहतो, तेव्हा आपण सक्रिय राहतो, ॲक्टिव्ह राहतो. आपल्याला सोल्युशन्सकडे जाण्यासाठी आपण धडपड करतो, ना की आपण त्या प्रॉब्लेम्समध्ये गुंतून पडतो. कारण सोल्युशन्स असतात, पुष्कळ वेळा समोरच असतात, पण आपण त्या प्रॉब्लेममध्ये अडकल्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत. आणि प्रॉब्लेममध्ये का अडकतो? नेगेटिव्हिटीमुळे. मग ही नेगेटिव्हिटी आपल्याला कमी करायची आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आणायची. तर हा एक्सरसाइज जर प्रामुख्याने सकाळी उठल्या उठल्या जर केला तर मला वाटतं त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा करा, कारण झोपण्याच्या आधी सुद्धा आपला मेंदू तर झोपत नाही, आपण झोपतो पण मेंदू झोपत नाही. त्याच्यामुळे मेंदू हा सक्रिय असतो. तुम्ही जे काही त्याला सूचना दिलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर आणल्यात, फील केल्यात, त्याच्यावरती तुमचा मेंदू काम करतो आणि ती पॉझिटिव्हिटी तुमची वाढत राहते. सकाळी उठल्यानंतरचा जो फायदा आहे तो वेगळा आहे, कारण तुमचा दिवस सुरू होणार असतो, तुम्हाला एका ऊर्जेची गरज असते, एनर्जीची गरज असते आणि तुमच्या दिवसाची सुरुवात जर तुम्ही चांगली केलीत, पॉझिटिव्हिटीने केलीत, तर तुम्हाला येणार जो काही दिवस जाणार आहे तुमचा तो अतिशय चांगल्या पद्धतीने जातो आणि एनर्जीने तुमची कामही होतात. इव्हन तुमचा थकवा, शारीरिक थकवा सुद्धा त्याने कमी व्हायला खूप मदत होते. तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा स्वतःवरती. सकारात्मक शब्दांचा प्रयोग असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी हा आपला उद्देश आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.